ही गोष्ट आहे मुंबई महापालिकेच्या एका अजब शौचालयाची। मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी म्हणजेच केवळ कागदावर दाखवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी जी काही शक्कल लढवली आहे त्याला सलामच करायला हवा। मलबार हिलमध्ये मुंबई महापालिकेचं सार्वजनिक शौचालय एका टॉवरच्या बांधकामासाठी पाडण्यात आलं। पुनर्विकासात विकासकानं सार्वजनिक शौचालय बांधलं, पण ते एका सुपर बाजारच्या आतमध्ये। धक्कादायक म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी ते ताब्यात सुद्धा घेतलं। आता मुंबई हागणदारी मुक्त करण्याचा दबाव स्थानिक पालिका अधिकाऱ्यांवर येऊ लागल्यानंतर मग या अधिकाऱ्यांनी सुपर बाजारच्या आत सार्वजनिक शौचालय असल्याचे बोर्ड बाहेर लावले आणि लोकांना याचा वापर करण्याचं आवाहन केलं। पण आतील हे शौचालय बंद तर आहेच, शिवाय सुपर बाजारवालेही शौचालयासाठी लोकांना आत जाऊ देत नाहीयेत। या परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने लोकांची कुचंबणा होत असतानाही पालिका अधिकारी मात्र तिकडे फिरकतच नसल्याची तक्रार स्थानिक करतायत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। तुम्हा सर्वांना सुलभ शौचालय माहीतच असेल, परंतु मुंबई महापालिकेचं एक अजब शौचालय आहे। मुंबई महापालिकेचं अजब शौचालय एक नवी संकल्पना आहे, परंतु तुम्हाला नक्कीच संभ्रमात पाडणारे आहे। कारण हे मलबार हिल ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे, त्याचबरोबर सामान्य लोकही या ठिकाणी राहतात। या परिसरामध्ये एका सुपर बाजारमध्ये हे सार्वजनिक शौचालय आहे, जे आतमध्ये बांधण्यात आलेलं आहे। आता हे लोक जे आहेत ते आतमध्ये गेले होते तिथं, परंतु आतमधलं जे शौचालय आहे सार्वजनिक शौचालय ते बंद करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर तिथं जो सुपर बाजारचा मालक आहे तो देखील यांना आतमध्ये सोडत नाही। एक तर मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी काही शक्कल लढवून मुंबई महापालिकेचे अधिकारी एक अशा प्रकारे सुलभ शौचालय किंवा एक सार्वजनिक शौचालय निर्माण करतात कागदोपत्री, आणि ज्यावेळी वास्तवात मात्र त्यांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो। संजय शिर्के आहेत जे इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत। संजय, काय सांगशील, गेल्या अनेक दिवसांपासून याचा पाठपुरावा करतोयस, परंतु मुंबई महापालिका कशा पद्धतीने दावा करते आणि कागदोपत्री केवळ पब्लिक टॉयलेट दाखवलं जातं, परंतु आतमध्ये गेल्यानंतर पब्लिक टॉयलेट जे आहे ते बंद देखील आहे, काय सांगशील? सविधा, हायकोर्टामध्ये पण आम्ही केस टाकलेली, PR टाकलेली। हायकोर्टाने पण ह्याच्यामध्ये आदेश दिलेला की इथे सेम तशा पद्धतीचं टॉयलेट बांधून देण्यात यावं। यांनी सांगितलं टॉयलेट बांधून देणार, पे अँड पार्क करणार, पण तसं काहीच इथे केलं नाही। तुम्ही प्रेक्षक पाहू शकता की हे संपूर्ण सुपर बाजार आहे, आणि जसं मोठमोठे सुपर बाजार असतात त्याप्रमाणेच हे सुपर बाजार आहे। आणि त्याचबरोबर हे तुम्ही सुलभ शौचालय जे आहे ते इकडं तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे आत जावं लागेल। हा सर्व सुपर बाजार आहे, म्हणजे तुम्हाला शौचालयात येण्यासाठी आणि शौचालय करून गेल्यानंतर देखील तुम्हाला इथून बाजाराची खरेदी जी आहे ती करता येऊ शकते। अशी एक नवीन संकल्पना मुंबई महापालिकेने अंमलात आणली आहे की सुपर बाजारमध्ये जे सार्वजनिक टॉयलेट आहे, आता हे सार्वजनिक टॉयलेट जे आहे ते अशा पद्धतीनं बंद असलेलं दिसून येतं। आणि हे टॉयलेट जे आहेत हे सार्वजनिक टॉयलेट, पब्लिक टॉयलेट आहेत। म्हणजे मुंबई महापालिकेचे अधिकारी कशा प्रकारे हे महाभाग जे आहेत ते कशा प्रकारे पब्लिक टॉयलेट एका सुपर बाजारमध्ये दाखवतात आणि जनतेची दिशाभूल करतात, सरकारची दिशाभूल करतात, आणि वरून सांगतात की मुंबई हागणदारी मुक्त झालेली आहे। पब्लिक टॉयलेट कशा प्रकारे आहे हे मुंबई महापालिकेनं आता सांगावं। मुंबई महापालिकेनं सांगितलं की या ठिकाणी पब्लिक टॉयलेट आहे आणि जर तुम्हाला आत जाऊ दिलं नाही तर आम्हाला सांगा, परंतु तुम्ही पाहिलं की काय वास्तव आहे। मुंबई हागणदारी मुक्त करण्याचे जे आश्वासन आहे ते कशा प्रकारे फोल ठरतं हे या ठिकाणी सिद्ध होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।